जसं आपण पाहिलं असेल ना इथे बॉल घ्या बॉल आयोजक जरा बॉल घ्या विष्णू सलामीची फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत एका बाजूला आपण होतो रवी ज्या रवीने 13 चेंडूमध्ये 38 धावा पहिल्या मॅच मध्ये केल्या होत्या आणि या मॅच मध्ये मात्र तशी त्याची जास्त चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली आहे मात्र इथे पाहूया या मॅच मध्ये खंडाला संघ सुद्धा खूप चांगला मोठा संघ आहे आणि त्या संघाबरोबर इथे नारंगी संघ कसा खेळ करेल फलंदाजी त्यांच्या वाट्याला इथे आलेली आहे पहिल्या मॅच मध्ये फलंदाजी त्यांनी स्वीकारली आणि फलंदाजीचा निर्णय घेत असताना एक चांगली धावसंख्या त्यांनी उभारलेली आहे आणि दोन्ही संघांना बघा अजिंक्य सर आपण पाहिलं सर हाय स्कोरिंग मध्ये दोन संघांना एक बाय मिळाली होती आणि तेच सामने आता अंतिम मॅच खेळतायत दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया चला तत्पूर्वी डीजे पहली ओवर की मैं कमेंट्री करना चाहता हूँ मैं बैटरी पवार मेरे साथ जुड़ चुके हैं अजिंक्य भोड यहाँ पे वरोसा से बिलोंग कर रहे काफी अच्छे कमेंटर है और मैदान के अंदर आज की रात का ये आखिरी मुकाबला और गेंदबाज के ऊपर आगे गेंदबाज पहली गेंद दिशा की तरफ से पूरी तरह दिशा की भटक चुकी है और भटकती आत्मा की तरह गेंद डाली थी और पहली गेंद से पहली गेंद अतिरिक्त रन मिला है पहली जब इसे मुकाबला खेला था वो गेंदबाज प्रशांत हर ओवर में पहली वाइट गेंद फेंकी है उसके बाद में काफी अच्छे गेंदबाजी करे वही प्रशांत लेफ्ट आर्म से गेंदबाज और ये अच्छी गेंद थी गुडलैंड स्पॉट पर गेंद को डाली थी और थोड़ा सा उछाल मिला था बाउंस मिला था इस गेंद के ऊपर और ये पहली गेंद की डॉट बॉल की हुई शुरुआत यहाँ पे समाप्ति हो चुकी है 2 ओवर का जो मुकाबला 2 ओवर के मुकाबले में एक अच्छे रन बनाने होंगे नारंगी टीम के बल्लेबाज प्रारंभिक बल्लेबाज मैदान में आ चुके हैं रवि और उनके साथ राहुल और ये अच्छी गेंद थी बड़ा हिट मारने की कोशिश थी लॉन्गा पर गेंद जा रही है एक रन तो आसानी के साथ पूरा का डायरेक्ट हिट किया था लेकिन बल्लेबाज अपने कॉपन क्रीज में सुरक्षित थे उसका फायदा उठाते समय सिंगल में डबल को कन्वर्ट किया और ये डबल के साथ स्कोर में बढ़ोतरी हो चुकी है 3 रन एक अच्छी शुरुआत पहली ओवर लेकर आई गेंदबाज प्रसाद ने अब तक 2-3 मुकाबले में गेंदबाजी की थी पहली गेंद वाइट डाली थी वही प्रशांत लेफ्ट आर्म जो गेंदबाज अंबर को 5 क्रॉस करते समय इस गेंद के ऊपर बड़ा हिट लगाने की कोशिश और यहाँ पे इस गेंद के ऊपर वीरेंद्र सहवाग स्टाइल ने अच्छा बड़ा छक्का सजाया और 6 रन मिला इस गेंद के ऊपर डीजे थैंक यू धन्यवाद विजय मास्टर जो रवि ने पहले मुकाबले जो बल्लेबाजी की थी 13 गेंदों में 38 रन बने थे वही रवि यही अंदाज से बल्लेबाजी अपने टीम के लिए कर रहा है और ये अच्छी गेंद थी चेंज ऑफ पेस गति परिवर्तन किया था गेंद के ऊपर स्लोअर किया इस गेंद के ऊपर उंगली फेरी थी अजिंक्य और ये डॉट गेंद की समाप्ति स्कोर वही रुका है और ये अच्छी वेरिएशन करना बहुत जरूरी है हर गेंदबाज को लेकिन जिस तरह का जो छक्का आया था उसके बाद जो डॉट गेंद आई उसके बाद कमबैक किया और 9 रन पर है टोटल नारंगी टीम का टोटल स्कोर 9 रन रवि और उनके साथ बल्लेबाज राहुल प्रशांत और इस गेंद के ऊपर से प्लांट एक गेंद हो रही है एक रन तो आसानी यहाँ पे देखा ऐसा लग रहा था से प्लांट इस गेंद होगी लेकिन काफी दूर से आकर ये गेंद क्या स्लिप का और यह
इन गेंदबाज है काफी वेरिएशन अपने गेंदबाज के ऊपर कर रहे हैं करते हैं। इस गेंद को पूरा ऐसा लग रहा था कार्तिक शायद ये कैच नहीं हो सकता था, लेकिन कमाल कैच हो सका। काफी दूर से आकर ऐसे कैच लिपकना, वो भी उल्टी साइड में, ये दिक्कत आती थी। लेकिन उसके ऊपर जो रवि का विकेट जो उनको मिला था, और एक अच्छी विकेट, एक गोल्डन विकेट प्रसाद को मिला। इस गेंद के ऊपर टाइमिंग इतना अच्छा नहीं है, और ये दूसरी गेंद के ऊपर दूसरा विकेट और 2 विकेट। राहुल कलिंगडे ते लंबू आणि हे राहुल पवार आणि ते कॉम्पिटिटर पैडी पवार। तो कॉम्बिनेशन तो अच्छा हो चुका है मैदान के अंदर। अजिंक्य पवार की पावर तो बहुत है महाराष्ट्र में, लेकिन यहाँ पे लास्ट ओवर है, आखिरी ओवर 6 गेंदे इस सत्र की। अगर इस 6 गेंद के ऊपर एक अच्छा रन बनाते हैं तो एक अच्छा टारगेट यहाँ पे सेट हो जाएगा। 20-25 रन का एक तो अच्छा वो टारगेट हो सकता है इस स्थिति में, तो देखा जाएगा। तो लेकिन गेंदबाज लोनो खंडाले की तरफ से गेंदबाज जो आज है श्रेयस, दूर वाले चोर से श्रेयस की पहली गेंद, राहुल कलिंगड़े इनके लिए पहली गेंद। और इस गेंद अच्छी थी, इस गेंद के ऊपर लॉन्ग ऑफ क्षेत्र पर गेंद जा रही है। अच्छी फील्डिंग यहाँ पे, मिस टाइमिंग यहाँ पे, कॉलिंग हो चुका है, और यहाँ पे ये राहुल पवार को लौटना होगा। ये दूसरी विकेट मैदान से बाहर नारंगी टीम की। राहुल कलिंगडे अभी तक बीच के अंदर है, पिच के ऊपर, लेकिन राहुल पवार जो आते ही खाता ही नहीं खोला, 0 कर आउट हो चुके। रमाकांत नए बल्लेबाज, पहली गेंद के ऊपर आ जाएगा आया विकेट। 5 गेंदें अब तक बची है इस ओवर की, और ये अच्छे राहुल का स्ट्रोक था। स्विप साउंड जरूर देखने को मिला। एक रन आसानी के साथ पूरा किया, और दूसरी के लिए डायरेक्ट हिट, और ये राहुल कलिंगडे की रन आउट की विकेट, और एक विकेट मैदान से बाहर, तीसरा विकेट मैदान से बाहर। बल्ले से, लेकिन रवि जैसा मैदान से बाहर गया तो वहां पे त्याग पूरी तरह से स्कोर की पूरी धीमी गति है। अच्छी गेंद थी, लॉन्ग पर गेंद जा रही है, एक रन से साथ पूरा किया, और दूसरी की कोशिश, और ये दूसरी रन शायद ये तीसरे अंपायर की मदद ले रुचि की है, डीआरएस लिया चुका है। तीसरे अंपायर की मदद चाहते हैं हमारे स्कोर अंपायर संजय वाघे। एक करीबी मामला हो सकता है, लेकिन थोड़ी देर में यहाँ पे पता चलेगा। सेफ है अपने कॉपिंग क्रीज में सुरक्षित पहुंचे बल्लेबाज। 2 रन तो जरूर मिलेंगे इस गेंद के ऊपर, और ये 2 रन के साथ में नारंगी टीम का टोटल आ चुका है 13 रन। 13 रन बन चुके हैं। रन तो इतने अच्छे नहीं है, लेकिन इस स्थिति में देखा जाएगा तो ये रन बन सकते हैं। लेकिन खंडाले टीम के जो कप्तान जो टॉस जीता था, फील्डिंग करने का जो फैसला उनका अब तक सही लग रहा है। लेकिन अगर 20-22 रन बनते हैं ना, तो ये मैच में मौका मजा आएगी, मजा आ सकती है।
और ये अच्छी गेंद थी, उछल कर मारना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। डॉट बॉल की हुई समाप्ति, स्कोर वही रोका है 13 रन पर। 13 रन। अच्छी गेंदबाजी, कमबैक कर रहे हैं अपनी टीम के लिए। यहाँ पे चौका छक्का नहीं आया तो सिंगल डबल रन आने चाहिए इस स्थिति में। ये भी अच्छी गेंद थी लेकिन दो फील्डर वहां पे आ चुके और ये दो फील्डर को चकमा देके गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर। शेवटचा एक चेंडू या षटकातील बाकी होता, मात्र शेवटचा चेंडू देखील आला डॉट बॉल आणि इथे 2 षटक संपली। 2 षटकाच्या समाप्तीत टोटल 17 धावा, विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे ते लोणावळा संघाला। क्रिकेट जो असा खेळ आहे अनुचिताने भरला जो खेळ आहे। 6 चेंडू मध्ये एक धाव सुद्धा होत नाही, कधी कधी 6 चेंडू मध्ये 36 धाव होत आहेत, असा एक क्रिकेट आपण पाहिलेला आहे। 6 चेंडू मध्ये 30 धाव होताना आपण क्रिकेट पाहिलेला आहे। 6 चेंडू मध्ये 19 धावा होताना देखील पाहिलेले आहेत, मात्र 6 चेंडू मध्ये एक धाव वगळणं खूप कठीण असतं। मात्र सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेले आहेत। गणेश आणि निलेश, गणेश आणि निलेश। तर गोलंदाज बघूया या ठिकाणी नारंगी संघाकडून आता कुठला पहिला गोलंदाज वापरला जाईल, कुठला गोलंदाज असे चांगले गोलंदाजी करेल आणि हा सामना आपल्या बाजूनं कसा झुकवला जाईल याच्यासाठी श्याम, राधेचा श्याम, मात्र हे नारंगीचे श्याम आलेले आहेत। 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज, 9च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत। तुमच्याकडे चेंडू फक्त आता 12 असतील। सर्व क्रीडाप्रेमींचं आपण इथं स्वागत करू। आयोजकांचे सुद्धा खूप सारे आभार। खूप चांगली ही स्पर्धा, नाईट स्पर्धा आपण अजिंक्य बोर्ड ज्या वेळेस आलो तेव्हा सांगितलं की नाईट स्पर्धा बोलणं तेवढं सोपं नाही आहे, तोंडचं काम नाही किंवा या ठिकाणी एकाचं काम नाही आहे। सगळ्या ग्रामस्थाचे जे आमचे ज्येष्ठ बुजुर्ग आहेत, वडीलधारी माणसं आहेत, त्यांचा अट्टहास होता की आपली नाईट स्पर्धा झाली पाहिजे आणि सगळ्यांच्या पाहिलं सर तिकडे मीटिंग झाली की आपल्या वाडीमध्ये आणि त्यांनी एक निर्णय घेतला की आपण एक नाईट स्पर्धा ठेवूया आणि त्यांच्या माध्यमातून ही नाईटची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे। सर्व क्रीडाप्रेमींचं आपण स्वागत करूया। गरज आहे ती 12 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची। गोलंदाज श्याम आणि फलंदाज गणेश। श्याम टू गणेश। पहिला चेंडू वेगावरती स्वारून करण्याचा प्रयत्न केला जातोय, शरीरापासून दूर ठेवला चेंडू पंचांना व्हाईट बॉल देण्यासाठी कुठलाच या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झाला नाहीये आणि इथे व्हाईटच्या मदतीनं पहिली अवंतरची धाव इथे बहाल केलेली आहे ती नारंगी संघाच्या गोलंदाज श्याम या गोलंदाजाने। एक धाव लागली धावफलकावरती। इथे डॉट बॉल आणि पहिल्या सत्रामध्ये सुद्धा पहिला चेंडू व्हाईटची धाव आली होती ती नारंगी संघासाठी आणि त्याच्यानंतर आल्या डॉट बॉल आणि तसंच आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय कंटाळा संघाला पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये व्हाईटची धाव आली आहे, दुसरा चेंडू इथे आलेला डॉट बॉल। अजूनही 17 धावसंख्येची गरज आहे, चेंडू शिल्लक असतील 11 चेंडू 17 धावसंख्येची गरज।
इथे फटका बसला जातोय, मात्र इथे क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचू शकलेत नाहीयेत. एक धाव आता धावून इथे कंप्लीट केली आहे. 2 धावा लागल्या धाव फलकावरती. आता 10 चेंडू मध्ये गरज आहे 16 धाव संख्येची. 10-16 एक चेंडू एक धाव आता खूप महत्वाची असणार आहे. इथं आता परिस्थिती आपण पाहिली असेल 10 चेंडू मध्ये 16 धाव संख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका, एखादा चौकार, एखादा षटकार या चेंडूने धावांचा अंतर बराचसाच कमी करेल. मात्र गोलंदाज आपण पाहतोय श्याम, ज्यानं पहिला चेंडू वाईट फेकला त्याच्यातच चांगली गोलंदाजी करत असताना सुरेख चेंडू, जमीन लगतचा फटका, ऑन साइड मध्ये चेंडू जातोय. एक धाव धावून तो पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा कुठला प्रयत्न केला जात नाहीये. दोन्ही फलंदाज जाणलेले आहे, ओळखलेला आहे. सिंगल वरती आता जास्त भर दिला जातोय. 15 धाव संख्येची आता गरज आहे 9 चेंडू मध्ये. कार्तिक आज रात्रीमध्ये चांगली अशी एक स्कोरिंगची कामगिरी त्यांनी पाहिलेली आहे 9 चेंडू मध्ये. आणि 5 दिवस ते कोणाला आपल्याला स्कोरिंग साठी इथे ते कायमच असतील. त्याने आपण शुभेच्छा देऊया. 9 चेंडू 15. नक्कीच ते सांगतात कार्तिक, एक दिवस माझ्या गावासाठी आणि एक दिवस माझ्या क्रिकेटसाठी हे सांगत असताना कार्तिक का 5 दिवस मी या कंटिन्युअस मध्ये या ठिकाणी स्कोरिंगची कामगिरी पाहणार आहे. आता 8 चेंडू मध्ये 14 धाव संख्येची गरज. 8 चेंडू 14 धाव संख्येची गरज. आता इथून पाठीराख्या सांगतात किमान एखादा मोठा फटका षटकार आला पाहिजे. आणि इथे नारंगी संघाचे पाठीराख्या सांगतात की डॉट बॉल किंवा विकेट आणणे गरजेचे आहे. त्यांना विकेट पाहिजे. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना तेच पाहिजे. चांगला खेळ इथे आपला कसा होईल याच्यासाठी सर्व आपल्या पाहिले असेल जे सपोर्टर्स असतात ते संघाला सपोर्ट करत असतात. मात्र इथे गरज 8 चेंडू मध्ये 14 धाव संख्येची. स्थायिक एंड वरती बोलत कार्तिक. निलेश श्याम यांचा हा चेंडू. निलेश यांना मात्र गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. स्ट्रेट डायचा फटका टप्प खाल्ल्यानंतर चेंडू जातो सीमा रेषेच्या. निलेशच्या बॅटून आला चौकार. दादाव संख्याची श्याम. इथे काय घडलं बघूया. इथे वाईट नो बॉल. भीमरचा पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. आणि आता पंचांचा हेलिकॉप्टर बघूया अंबानींचा फिरलेला आहे. हा इथे मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर फिरलेला आहे. नो बॉल इथे आलेले. आता 9 धाव संख्येची गरज. 7 चेंडू शिल्लक आहेत. गरज नव्हतं या ठिकाणी. माफ करा 8 1+1+1 ना 1+1 8 धावांची आता गरज आहे. नो बॉल आणि 1 धावून काढलेली म्हणजे 2 धावा इथे आलेल्या आहेत. आणि 7 चेंडू मध्ये 8 धाव संख्येची गरज. इथे मात्र गोलंदाज श्याम यांनी आता खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 2 धावा बोनस दिलेल्या आहेत त्या खंडाळा संघाला. अशा वेळेस गरज नाहीये. स्तंभ टू स्तंभ गोलंदाजी करायला हवी होती. इथे 1 धाव पूर्ण केले. क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धाबेसाठी कदाचित धोक्याची घंटा होऊ शकते. मात्र इथे फलंदाज बाद झालेला आहे. 1 धाव मात्र या चेंडूवर दिलेली आहे. आणि आता कार्तिक गरज आहे 6 चेंडू मध्ये 11 धावा लागले धाव फलकामध्ये 6 चेंडू. आणि आता गरज आहे 11 धाव संख्येची. मस्त मॅच, वाढ मॅच. 7-7 11 धावा लागले धाव फलकावरती. 11 धावा लागले धाव फलकावरती. तेच सांगत होतो. स्कोर सांगितला आम्ही पहिला स्कोर सांगितला. टोटल तुमच्या 11 झालेले आहेत. असं म्हटलं जातं या ठिकाणी अजिंक्य जोश के साथ होश होना बहुत जरूरी है. जो क्रिकेट का नशा रहता है ना वो सबसे खतरनाक नशा रहता है. जो क्रिकेट ऐसा जो खेल है. लेकिन जीतने के लिए अभी 6 गेंदे में कार्तिक 7 रन की जरूरत. ये जो गेंदबाज था वो पहले मुकाबले में अच्छी गेंदबाजी की थी. 2 रन दिए थे, 2 रन बचा थे अपने टीम के लिए और वो मुकाबला जीत दिलाई थी. वही गेंदबाज आज छू गए नारंगी टीम की तरफ से है. गेंदबाज साहिल के ऊपर पूरी तरह जिम्मेदारी है. 6 गेंदे 7 रन की जरूरत. मुकाबला अब तक कोई जीता नहीं, कोई हारा नहीं है, लेकिन अच्छा मुकाबला. और इस गेंद के ऊपर एक अच्छा स्ट्रोक. ऐसा लग रहे चौके के मदद से ये
इस मुकाबले की पूरी तरह हवा निकल चुकी है, लेकिन ये 4 रन के मदद से 18 का पीछा करते समय 15 बन चुका है टोटल। अब जीतने के लिए 5 गेंदों में 3 रन की जरूरत। 5 गेंदे 3 रन की जरूरत। हरिबाजी को जीतना आता है, शायद वही धुन बजेगी डीजे मास्टर की तरफ से, लेकिन कौन सी टीम जल्लोष करेगी और कौन सी टीम यहाँ पे नाराज होगी, लेकिन मुकाबला अब तक खत्म नहीं हुआ। 5 गेंदे 3 रन की जरूरत। और ये अच्छी गेंद, एक डॉट गेंद कम बैक कर रहा गेंदबाज। और ये 80 डॉट ज्यादा गेंद इस समय आने चाहिए नारंगी टीम के लिए, लेकिन खंडाला टीम भी चाहती है जीत, बहुत महत्वपूर्ण है। लेकिन कमेंटेटर का काम वही है, दोनों तरफ से ये यहाँ पे डमरू भजन हमको जो इस तरह से अच्छा मुकाबला कैसा होगा इसके लिए कमेंटेटर का काम है। दोनों टीम हमारे मेहमान है, लेकिन 4 गेंदे 3 रन की जरूरत। और एक अच्छी गेंद थी। फिर एक बात वापसी हो चुकी है, पहले गेंद के ऊपर चौका आया था, उसके बाद 2 आए गेंद डॉट। और ये मुकाबले में अब तक मजा आ रही है और कहानी में ट्विस्ट आ चुकी है। और देखा जाएगा तो एक अच्छा मुकाबला हाई वोल्टेज ड्रामा। इस मुकाबले आई गावदेवी ट्रॉफी 2024 की यहाँ पे प्रतियोगिता आज की ये दूसरी रजनी और ये आखिरी मुकाबला। 2 गेंदे डॉट आ चुकी है, शायद तीसरी भी आ सकती है क्या, लेकिन अच्छी फील्डिंग। लेकिन यहाँ पे एक रन तो बहुत ही मुश्किल से रन मिला है। एक चौका आने के बाद 2 डॉट गेंद और उसके बाद सिंगल, और एक सिंगल के बाद से टोटल आ चुका है कार्तिक 16 रन। 2 रन की जरूरत सभी की। अभी यहाँ ठीक है, अभी देखा जाएगा तो जितना ठंडी है, सबकी ठंडी तो उड़ चुकी है, लेकिन मैदान के अंदर मुकाबला गर्म है। हम हमेशा कहते हैं लोहा गरम है, मार लो हथोडा। आता मॅच मस्त गरम झालेली आहे, चांगला सामना इथे आहे। मागून आवाज देऊ नका, आवाज कोणीच देऊ नका। प्रेक्षक वर्ग तुम्ही शांत राहा, मॅच चांगली आहे, दोन्ही संघांचा मात्र या ठिकाणी चांगला खेळ इथे सुरू आहे। आरडाओरडा करू नका, शांतता पाळा। चला मॅच चालू होईल। आणि इथे मात्र काय गोलंदाजी केलेली आहे, मस्त गोलंदाजी। बघा अजिंक्य सर, आपण नेहमीच म्हणतो सरडा राजकारण आणि जसा आपण पाहिला सर खेळ आहे क्रिकेटचा खेळ, राजकारण जसा रंग बदलतो तसा क्रिकेटचा हा खेळ। राजकारण एका रात्रीमध्ये बरेचसे आपण पाहिलं सर मतं फुटली जात आहेत, आणि सरडा जसा आपण पाहिलं असेल क्षणाक्षणामध्ये रंग बदलतोय, तसाच हा क्रिकेटचा हा खेळ। आता एक चेंडू कार्तिक, 2 धावसंख्येची गरज। एक चेंडू 2 धावसंख्येची गरज। हाय व्होल्टेज मॅच। काल मात्र मॅच वन साइड झाले असतील, मात्र आज चांगला रफ अँड टफ मॅच इथे होत आहेत। मात्र पाहूया कुठला संघाला जल्लोष इथे करण्याची संधी मिळेल। एक चेंडू 2 धावसंख्येची गरज, आणि इथे षटकार आलेला आहे।